प्रतिसादानुसार जर भविष्यात आम्हाला काम करायचं असेल तर पारदर्शकता ही असावी आणि ह्या चुकीच्या गोष्टी इथून पुढे तरी होऊ नये ह्या भावनेपोटी मी ही मागणी केलेली आहे। बातमी आता अकोल्यामधून आहे। अकोला महापालिकेच्या पहिल्या सभेमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले। प्रशासनाची उत्तरे भाजपा नगरसेवक देत असल्याचा आरोप करण्यात आला। काँग्रेस, वंचित आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी गोंधळ घातला। एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार देखील घडला। आणि नेमकं काय घडलं अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे यांच्याकडून। वर्षा, अकोल्यामध्ये महापालिकेत अशा पद्धतीने एक प्रकारे राडाच आपण म्हणू शकतो असं घडलंय। नेमकं काय घडलं, सध्या काय स्थिती पाहायला मिळते? नक्कीच कल्याणी, आज जे आहे सभा होती, महानगरपालिकेची पहिली सभा आहे आणि त्यामध्ये जे आहे सत्ताधारी आणि विरोधक जे आहे आमने सामने आले। प्रशासनाचे उत्तर भाजप नगरसेवक देत असल्यावर विरोधी काँग्रेस आणि वंचित आणि ठाकरे सेनेच्या नगरसेवकाचा गोंधळ उडाला आणि एकमेकांच्या अंगावर जाण्याचा प्रकार इथे घडला आहे। अकोला महापालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत हा गोंधळ पाहायला मिळाला। महापालिकेच्या स्वच्छतेच्या कंत्राटावरून उडालेल्या गोंधळावर उत्तर कोणी द्यायचं यावरून दोन्ही बाजूचे सदस्य जे आहे एकमेकांसमोर उभे ठाकले। प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी भाजपचे नगरसेवक उत्तर देत असल्याच्या गोष्टीवर विरोधी सदस्यांचा यावेळी आक्षेप पाहायला मिळाला। शहरातील स्वच्छतेसाठी पडीक वार्डांचे बजेट वाढवण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावेळी मतभेद झालेत आणि सत्ताधाऱ्यांसाठी आर्थिक भ्रष्टाचाराचा पूर्ण असल्याचा विरोधकांचा हा आक्षेप आहे आणि मुद्द्यावर प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी भाजप नगरसेवक विनोद मापारी हे उत्तर देत असल्यामुळे विरोधक काही काळ आक्रमक झाले आणि काही काळ या सभागृहात मोठा गोंधळ उडालाय। कल्याणी, वर्षा, खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणालात तसं प्रशासनाने उत्तर देण्याऐवजी भाजपचे नगरसेवक उत्तर देत होते, नेमकं तसंच घडलं का आणि या आरोपावर भाजपचं नेमकं काय म्हणणं आहे? यावेळी जे आहे विनोद मापारी हे उत्तर देत असल्यामुळे जे विरोधक काही काळ आक्रमक झाले होते आणि त्यावेळी जे आहे महापौर यांनी सुद्धा विनोद मापारी हे माझ्याकडून उत्तर देतील असं त्यावेळी म्हटल्यामुळे जे आहे परत त्यावेळी एकच गोंधळ उडाला होता। कल्याणी, महापौरांनी नंतर काही स्पष्टीकरण दिलंय का? कल्याणी, यानंतर जे आहे महापौर यांनी काही स्पष्टीकरण दिले नाही आणि अजूनही ती सभा कायम सुरू आहे आणि या सभेत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच वर्षा, पुढे काय घडतं याकडे आपल्या सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आता या सगळ्यावर अकोला महापालिकेच्या महापौरांकडून काही स्पष्टीकरण दिलं जातं का हे पाहणं महत्त्वाचं आहे। पाहूयात पुढची बातमी। निवडणुकांच्या नंतर आता भाजपमध्ये बंडखोरांवर